नमस्कार. आपण अनेकदा म्हणतो, मी इतकं स्पष्ट बोलले तरी समोरच्याला कळत नाही. मी एवढं प्रयत्न केले तरी गोष्टी बिघडतात. आणि त्याच वेळी आपण स्वतःलाच विचारतो, मला नेमकं काय हवं आहे? मी असं का रिॲक्ट करते? आपण दुसऱ्याला समजत नाही आणि अनेकदा स्वतःलाही पूर्णपणे समजत नाही. हे इंटेलिजन्स कमी असल्यामुळे होत नाही, हे अवेअरनेस कमी असल्यामुळे होतं. प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने अनुभव प्रोसेस करतो. काही लोक आतून प्रोसेस करतात, काही लोक बोलून प्रोसेस करतात, काही लोक लगेच रिस्पॉन्स देतात, काही लोकांना वेळ लागतो. इथे कोणी बरोबर कोणी चूक अजिबात नसतं. फरक असतो प्रोसेसिंग स्टाईलमध्ये. पण आपण एक मोठी चूक करतो. आपण समोरच्याने आपल्यासारखंच प्रोसेस करावं अशी अपेक्षा ठेवतो. माझ्यासाठी हे ऑब्व्हियस आहे, हे कॅज्युअल आहे, मग तुला कसं कळत नाही? इथेच मिसअंडरस्टँडिंग सुरू होतं. आपण दुसऱ्याला समजत नाही कारण आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हला डिफॉल्ट ट्रूथ मानतो. आपण विसरतो की समोरची व्यक्ती आपल्या अनुभवांमधून, बिलीफ्समधून, भीतींमधून जग बघत असते. सेम सिच्युएशन दोन लोकांना वेगवेगळी वाटू शकते. आपण विसरतो की समोरची व्यक्ती स्वतःच्या अनुभवांमधून, बिलीफ्समधून, भीतींमधून जग बघत असते. त्यामुळे सेम सिच्युएशन दोन लोकांना वेगवेगळी नक्कीच वाटू शकते. पण अजून एक खोल कारण आहे. आपण दुसऱ्याला समजत नाही कारण अनेकदा आपण स्वतःशीच अनक्लिअर असतो. आपण म्हणतो मला वाईट वाटतंय, पण खरं तर आत असतं हर्ट, फिअर, इनसिक्युरिटी, लोनलीनेस किंवा एखादी अनमेट नीड. जेव्हा आपल्यालाच आपल्या इमोशन्सची स्पष्टता नसते तेव्हा आपण दुसऱ्याला काय सांगतोय हेही अस्पष्ट असतं. खूप वेळा प्रॉब्लेम कम्युनिकेशनचा नसतो, प्रॉब्लेम सेल्फ कनेक्शनचा असतो. आपण जे फील करतो ते शब्दात येत नाही आणि जे शब्दात येतं ते पूर्ण फिलिंग नसतं. मग समोरचा कन्फ्युज्ड होतो आणि आपण म्हणतो मला कोणी समजतच नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रोजेक्शन. आपण आपल्या भीती, अपेक्षा आणि अपूर्ण गरजा समोरच्यावर टाकतो. आपण म्हणतो तो इग्नोर करतोय, पण आतून असतं ते म्हणजे मला सोडून दिलं जाईल ही भीती. आपण म्हणतो ती केअरलेस आहे, पण आतून असते आपल्याला महत्त्व मिळावं ही गरज. आपण दुसऱ्याला समजतोय असं वाटतं, पण खरं तर आपण स्वतःचं इनर वर्ल्ड त्याच्यावर पाहत असतो किंवा तिच्यावर पाहत असतो. आपण स्वतःलाही का समजत नाही बरं? कारण लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, जास्त फील करू नका, शांत राहा, ॲडजस्ट करा, पुढे जा. आपण फीलिंग्स सप्रेस करायला शिकतो, लपवायला शिकतो. नीड्स बोलायला घाबरतो, नीड्स डिमांड वाटतात, बाउंड्रीज ठेवायला गिल्ट वाटतं. मग मोठेपणी इन आवर अडल्ट लाईफ आपण रिॲक्ट करतो, पण रिॲक्शन आली हेच कळत नाही, रिॲक्शन का आली हे कळत नाही. स्पिरिच्युअल पातळीवर पाहिलं तर आपण सतत बाहेरचं जग जगतो. व्हॅलिडेशन, अप्रूव्हल, ॲन्सर्स, पीस, सगळं काही आपण बाहेर शोधतो. इनर सायलन्स टाळतो, स्वतःशी थांबणं अनकम्फर्टेबल वाटतं. पण जोपर्यंत आपण स्वतःशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत स्वतःची ओळख स्पष्ट होत नाही. जेव्हा सेल्फ अवेअरनेस वाढतं तेव्हा एम्पॅथी मॅच्युअर होते. आपण
कमी रिॲक्ट करतो, जास्त ऑब्झर्व करतो. जास्त ऑब्झर्व करतो, कमी ब्लेम करतो, जास्त क्लॅरिटी मिळते, जास्त क्लॅरिफाय करतो. आणि मग दुसऱ्याला समजणं सोपं होतं, कारण आपण त्याला चेंज करायला नाही लागत, अंडरस्टँड करायला पाहतो. आपण एकमेकांना समजत नाही, इट इज अ फायनल ट्रूथ. आपण एकमेकांना समजत नाही कारण आपण वेगळे आहोत म्हणून नाही. आपण एकमेकांना समजत नाही कारण स्वतःला पुरेसं ओळखलेलं नसतं. आपण स्वतःलाच पुरेसं ओळखलेलं नसतं. सो द क्लिअरर यू आर विथ युअरसेल्फ, द लेस कन्फ्युज्ड यू आर बाय अदर्स. अंडरस्टँडिंग बिगिन्स इनसाइड अँड देन फ्लोज आउटवर्ड. जेव्हा सेल्फ कनेक्शन मजबूत होतं तेव्हा रिलेशनशिप्स कॉम्प्लिकेटेड वाटत नाहीत. दॅट वॉज द माइंडसेट शिफ्ट फॉर यू. थँक यू.